हॅलो नमस्कार मंडळी। तर सगळ्यांच्याच आवडीचं ऑल टाइम फेवरेट वरण भात। तर आपण आज वरण बनवणार आहोत। तर वरण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतले आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। तर तुम्ही हवं तर फक्त तुरीच्या डाळीचं पण वरण बनवू शकता। तर मी इथे दोन्ही मिक्स घेतले डाळी। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2-3 वेळा तरी, कारण डाळीला म्हणजे कसं पॉलिश वगैरे करून ठेवलेली असते किंवा विदाऊट पॉलिश पावडर लावून वगैरे ठेवलेली असते, त्यामुळे 1-2-3 वेळा तरी डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर स्वच्छ धुवून झालेली इथे डाळ। तर मी चुलीवर बनवते। तर इथे चुलीवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये एक 3-4 ग्लास मी पाणी ओतून डाळ शिजवून घेते आहे। तर पहिल्यांदा ही उकळी आलेला हा फेस दिसतोय तो हा आपल्याला काढून फेकायचा आहे, कारण हा शरीरासाठी चांगला नसतो त्यासाठी। तर अदरवाईज म्हणजे आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा तर चालतं, पण ते काढू शकत नाही आपण कुकरचं झाकण वगैरे काढून। पण असं आपण भांड्यामध्ये स्पेशल असं भांड्यामध्ये शिजवून घेत असेल तर पाणी म्हणजे ते वरचा फेस काढू शकतो आपण। तर इथे ते काढून झाल्यानंतर 1-2 ग्लास पाणी मी ओतून थोडीशी चिमटभर हळद, हिंग, मीठ असं घालून डाळ शिजवून घेते आहे। तर झाकण हे पूर्ण न झाकता अर्धच झाकले, कारण ते उतू जाते त्यासाठी। तर इथे डाळ घोटून घेतले, छान डाळ शिजली आहे। तर इथे त्याच म्हणजे कढईमध्ये मी डाळ साईडला काढून ठेवली। त्याच कढईमध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण ठेचून घेतलेली, मिरच्या हिरव्या आणि कढीपत्ता असं मी छान असं फोडणी दिले आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली। तुम्ही हवे तर कांद्याची पण फोडणी देऊ शकता। तर इथे टोमॅटो घालून मस्त टोमॅटो शिजवून घेतलाय आणि शिजवून घेतलेली डाळ जी आहे ती डाळ टाकून घ्यायची आपल्याला ह्या फोडणीमध्ये। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी टाकून थोडं पातळ पण करू शकता वरण। आमच्या घरी सगळ्यांना दाट आवडतं, म्हणजे घट्ट आवडतं, त्यामुळे मी पाणी वगैरे काय ॲड केलेलं नाहीये। आणि इथे चिमूटभर हळद टाकले, चवीनुसार मीठ टाकले आणि 2 आमसूल पण टाकलेत। आमसूलने कसं मस्त खट्टा मिठा वरण लागतं। तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर इथे कोथिंबीर टाकले, 2 चमचे तूप टाकले। तर इथे मस्त असं वरण रेडी आहे। खूप टेस्टी लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हे तर मी चुलीवर बनवलं होतं त्यामुळे अजून टेस्टी झालं होतं। तर खरंच खूप छान लागतं वरण असं नॉर्मली पण। आणि तुम्ही डाळ कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, मी इथे डायरेक्ट शिजवून घेतलं होती भांड्यामध्ये। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।